शेतकऱ्यांसाठी 31,628 कोटींचं पॅकेज जाहीर करण्यात आले। दुष्काळाबाबतच्या सर्व उपाययोजना लागू करण्यात आल्या। त्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालं आणि म्हणून आम्ही म्हटलं ही पद्धत नको, जुनी पद्धत बरोबर आहे, कारण पीक कापणी प्रयोगामुळे 100% पैसे मिळतात आणि म्हणून आम्ही त्या पद्धतीकडे परत गेलेलो आहोत आणि त्या पद्धतीने विमा आम्ही देतो। नमस्कार, अत्यंत महत्त्वाची व दिलासादायक बातमी आली आहे। म्हणजे काय, पीक विमा बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात। पीक विमा आज जमा। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला। पीक विमा भरपाईचे तात्काळ वितरण सुरू करण्याचे आदेश दिले आहे। अनेक महिन्यांपासून थांबवलेली रक्कम जमा न झाल्यामुळे शेतकऱ्यांना वर्गामध्ये वाढलेली चिंता आता दूर होत आहे। काय कारण? सरकारने तत्पर संपूर्ण प्रक्रिया गतीने देण्याचा निर्णय घेतला आहे। व तसेच एकच विनंती करू इच्छितो की जर तुम्ही माझ्या चॅनलला नवीन आले असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण की मी दररोज न्यू अपडेट देत असतो। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ निर्णय घेतलेला आहे। म्हणजे काय, पीक विमा बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात। स्वतंत्रिक अडथळे दूर करून डीबीटी प्रणाली पुन्हा वेगाने कार्य करता आली आहे। त्यामुळे पहिल्या टप्प्यातील निधी आजपासून थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होऊ लागलेले आहे। या निर्णयामुळे विशेष अतिवृष्टी, गारपीट व ढगफुटी प्रभावित भागातील शेतकऱ्यांना मोठा श्वास मिळणार आहे। व तसेच महाश्री देवेंद्र फडणवीस पीक विमा रक्कम अनेक महिन्यांपासून प्रबलित असल्याने शेतकऱ्यांना कर्जफेड, नवीन हंगामाची तयारी आणि दैनंदिन खर्च सांभाळणे कठीण होत आहे। या परिस्थितीत गंभीर लक्षात घेऊन शासनाने तातडीने तोडगा काढण्याचा निर्णय घेतला, ज्यामुळे मदत वितरण प्रक्रियेला नवीन मिळालेला आहे। पहिल्या टप्प्यात ज्यांचे पंचनामे पूर्ण झाले आहेत आणि ज्यांच्या माहिती शासनाच्या नोंदणीत अचूक नोंदणी गेली आहे अशा शेतकऱ्यांना प्रदान दिले जात आहे। आज दिवसभरात मोठ्या प्रमाणावर व्यवहार होणार असून प्रत्येक बँक खात्यात यासाठी विशेष सूचना देण्यात आल्या आहे। शासनाचे उद्देश हा आहे की जास्तीत जास्त शेतकऱ्यांना एका दिवसात लाभ मिळावा। मंत्रिमंडळाच्या अलीकडील बैठकीत पीक नुकसान आणि भरपाई या विषयावर विस्तृत चर्चा करण्यात आली। हवामानातील अचानक बदल, अनियमित पावसाचा पॅटर्न, गारपीट आणि ढगफुटीमुळे अनेक जिल्ह्यांमध्ये पिकाचा मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे। यामुळे लाखो शेतकऱ्यांना आर्थिक अडचणी आल्या होत्या, परंतु महाश्री देवेंद्र फडणवीस यांनी आजच निर्णय घेतला आहे की पीक विमा बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात होणार आहे। आज दुपारपासून शासनाने या परिस्थितीत सर्वांगीण आढावा घेऊन स्वतंत्र मोठा आर्थिक पॅकेजला मंजुरी दिली आहे। या पॅकेज सोबतच पीक विमा प्रत्यक्ष रक्कम मिळाले शेतकऱ्यांना आर्थिक स्थिती सुधारण्यात मोठी मदत होणार आहे। ही मदत शेतकऱ्यांना एका महत्त्वाचा उधार ठरणार आहे। राज्य सरकारने मदत वितरणसाठी 3 टप्प्याची योजना आखली आहे। पहिल्या टप्प्यात 12 जिल्ह्यांना प्राधान्य देण्यात आले आहे। या जिल्ह्यांमधील पीक विमा रक्कम तात्काळ जमा करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे आणि उर्वरित जिल्ह्यांमध्ये दुसरा व तिसरा टप्पा जलद गतीने सुरू होणार आहे। डीबीटी व्यवहाराने दररोज तांत्रिक मर्यादा असल्याने काही ठिकाणी रक्कम जमा होण्यासाठी काही तास किंवा एक दिवस अधिक लागू शकतो। तरीही सरकारने सर्व जिल्ह्याधारकांना प्रक्रिया जलद करण्यात यासाठी स्पष्ट निर्देश दिले आहेत। शेतकऱ्यांना शक्यता तितक्या लवकर मदत मिळावी हा सरकारच्या शासनाचा उद्देश आहे। धन्यवाद। असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा।